नमस्कार. सर्वज्ञ रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत. आणि आज आपण शेवयाची खीर रेसिपी पाहणार आहोत. आणि खूप साधी, सोपी, पण खूप छान या पद्धतीने बनवून पहा. नक्की छानच होईल खीर शेवयाची. मस्त. आता रेसिपीला सुरुवात करूयात आपण. मी बारीक शेवया घेतल्या आहेत. 1 कप भरून घेत आहे, 250 ml चा. आणि एका कढईत मी 1 चमचा तूप टाकले आहे. बारीक गॅस आहे. लहान आचेवर आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. 1 चमचा तूप टाकला आहे आणि शेवया टाकल्या आहेत. मी बारीक करून क्रश करून टाकले आहेत. शेवयांचा रंग बदलेपर्यंत चांगल्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. 5 ते 7 मिनिट अशा लहान आचेवरच आपल्याला ह्या शेवयांचा चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. प्रत्येक घरात शेवयांची खीर बनते, पण या पद्धतीने नक्की बनवून पहा. नक्की आवडेल. मोठ्या गॅसवर शेवया भाजल्या की आपल्याला त्या कुठे कुठे करपलेल्या दिसतात, म्हणून लहान आचेवरच आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत, ते पण 5 ते 7 मिनिट. आणि करपल्या मोठ्या गॅसवर आपण शेवया भाजल्या की करपल्याना त्या दुधावर आपल्याला अशा काळ्या शेवया दिसतात, म्हणून आपण लहान आचेवरच ही प्रोसेस करायची आहे भाजण्याची. आणि शेवया चांगल्या भाजून लालसर रंगावर घ्यायच्या आहेत. छान शेवया भाजून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आत्ता आपण भाजलेल्या शेवयाचा रंग आणि पूर्णपणे 5 ते 7 मिनिट असं भाजून झाल्यानंतर शेवयाचा रंग पाहायचा. खूपच छान लालसर दिसतं आणि लालसर रंगावर आपण शेवया भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता मी 1 लिटर दूध तापवलेलं आहे, त्यात साईसकट टाकले आहे. आणि मस्त असे आपण आता मोठा गॅस करून दूध उकळून घ्यायचं आहे. खूप छान शेवया होतात, मस्त होतात. आणि यात दूध फाटू नये म्हणून एक ट्रिक आहे. एक खाण्याचा सोडा असतो ना, तो आपण टाकायचा आहे 1 चिमूटभर. फक्त 1 चिमूट टाकायचा, म्हणजे दूध फुटत नाही आणि शेवयांची खीर आपली छान होते. म्हणून हा खाण्याचा सोडा टाकला आहे 1च चिमूट. फुल फॅट असं आपण हे दूध घेतलं आहे आणि 1 लिटर दूध घेतलं आहे. चांगलं उकळून घेतलं आहे दूध. आता शेवया चांगल्या लहान आचेवर शिजवून घेतल्या आहेत. आणि बदामचे, काजूचे आणि पिस्त्याचे काप टाकले आहेत आपण. पहिले दूध टाकले की वाटतं की हे दूध जास्त आहे, पण हळूहळू या शेवया शिजतील तशी खीर आपली दाटसर मस्त चांगली शिजवून होते तयार. आणि ही खूपच छान दाटसर खीर तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण यात साखर टाकणार आहोत. आपण ज्या कपाने शेवया घेतल्या होत्या ना, त्याच कपाने मी पाऊण कप अशी साखर घेतली आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने माप करू शकता किंवा शेवया घेऊ शकता. 1 वाटी करायची आपली घरातली कोणतीही असेल ती. आणि छान अशी दाटसर आपली तयार झाली आहे ही शेवयाची खीर. खूप पहिलं जास्त दूध वाटतं, पण आता बघा सगळं दूध असं आटून गेलं आहे, आटले आहे. आणि छान अशी शेवयाची खीर आपली तयार झाली आहे. आता गॅस बंद केला आहे आणि आता सर्विंग बाउलमध्ये मी शेवयाची खीर टाकत आहे. तुम्ही बघू शकता छान अशी आपली शेवयाची खीर तयार आहे. मस्त अशी आपली दाटसर खीर तयार झाली आहे. आणि काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकले आहे. आपली ही खीर खूप छान दिसते. कोणतीही पुडिंग बनवा, पण ह्या गोड शेवया पुढे फेलच आहे. फ्रीजमध्ये ठेवायचे आणि एन्जॉय करायचे. रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.